Hello everyone, I am Raut sir. Welcome to our YouTube channel. Today we are going to learn the lesson from unit number 1 and encounter of a special kind, which is written by Tapan Mukherjee. In today's session, I will going to tell the summary in English and Marathi language. Then after I will take the scene passage and tell you in details how to write the answers in point of the board examinations. So watch this video till the end to get some important tips about the board examination. Let us start the summary in Marathi language. The title, An Encounter of a Special Kind. तर या पाठाचं लेखन तपन मुखर्जी यांनी केलेलं आहे आणि शीर्षकाचा अर्थ आहे एक अविस्मरणीय किंवा अनोखी चकमक. तर या पाठाचे लेखक तपन मुखर्जी यांनी एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या शीर्षकामार्फत पक्षी, प्राणी आणि लोक यांच्यामधील एकत्रितपणाचे नाते स्पष्ट केले आहे. पुढे लेखक सांगतात, पक्षी प्राणी यांना प्रेमाने, आपुलकीने वागवले पाहिजे. शेवटी पक्षी प्राणी हे आपले मित्र आहेत. लेखकाने दुर्गापूजेला मिळालेल्या सुट्टीमधील आलेल्या अनुभवाचे खरे वर्णन या पाठामध्ये केलेले आहे. लेखकाचे वडील पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका प्रायव्हेट कंपनीत वैद्यकीय सेवेत कामाला होते. सर्व ऑफिसरची राहण्याची व्यवस्था या कंपनी मार्फत एका मोठ्या स्वतंत्र आवारातील बंगल्यामध्ये केलेली होती. लेखकाचे घर या एका आवाराच्या कोपऱ्यावर होते आणि त्यांच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच ऑफिसर्स म्हणजेच अधिकारी लोकांचा क्लब होता. या आवारातील संपूर्ण परिसर रंगीबेरंगी फुले, हिरवळ आणि डेरेदार वृक्ष यांनी बहरलेला होता. त्यामुळे अनेक प्रकारचे पक्षी व खारी तिथे आकर्षित होत असत. जवळच असणाऱ्या अश्वत्थाच्या म्हणजेच पिंपळाच्या झाडावर वानराच्या टोळीने तर डेराच थाटला होता. म्हणजेच ते तिथेच राहत होते. म्हणून लेखक म्हणतात, हे सर्वजण त्यांच्या अविभाज्य व दैनंदिन जीवनाचा एक घटक बनले होते. एका शनिवारी दुपारी घडलेल्या छोट्याशा प्रसंगाने लेखकाच्या मनावर परमेश्वराच्या अजब किमयाचा सखोल परिणाम झाला. म्हणून ते सांगतात की दुर्गापूजेच्या सुट्टीमुळे इतर मुलाप्रमाणे लेखकाला सुद्धा विविध मासिके व गोष्टींचे पुस्तके वाचण्याची संधी मिळाली. लेखक पुढे सांगतात, दुपारच्या जेवणानंतर आई, वडील व लहानशी बहीण वामकुक्षी घेत होते व लेखक साहस कथेवरील एक गोष्टीचे पुस्तक वाचत निवांत बसले होते. या शांत वातावरणात घरच्यांचं घोरणं, चिमण्यांचा चिवचिवाट, कावळ्यांची कावकाव आणि गारीचा कर्कश आवाज भंग करत होते. तरी सुद्धा लेखक वाचनात फार गढून गेले होते. अचानक दूरवरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. लेखकाला वाटले, नेहमीप्रमाणे एखादे गरीब बिचारे डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले असेल, म्हणून लेखकाने तिकडे दुर्लक्ष केले. मात्र थोड्या वेळानंतर कुत्री त्वेषाने मोठ्याने भुंकू लागली व कावळ्यांचा कर्कश आवाजाने ओरडण्याने लेखकाला उत्सुकता लागली व त्यांनी पुस्तक बाजूला ठेवले आणि काय चाललंय ते पाहण्यासाठी वरांड्यात धाव घेतली. नर पिल्ला क्लबच्या छपराच्या दिशेला एक बलदंड वानर एका छोट्या नर पिल्लाला पकडून निर्दयपणे त्याच्या शरीराचे लचके तोडत होते. जणू काही त्या छोट्या नर पिल्लाला मारण्याचा त्याचा इरादा होता. यावेळेस त्या पिल्लाची आई व इतर वानरे असह्य होऊन त्या दुर्बल वानर एकत्रितपणे छपरावरती गोळा होऊन असह्यपणे पाहत होते. पिल्लाचा जीव जाताना ते सर्वजण असह्यपणे पाहत होते. लेखक सांगतात की प्राणी जमातीत वर्चस्व असणारा एक नर दुसऱ्या नराला त्याच्या टोळीत जगू देत नाही. ही अशी भयंकर प्रथा होती. त्याची आठवण लेखकाला यावेळेस झाली. समयसूचकता दाखवून लेखकाने एक भक्कम काठी घेतली आणि त्या बलदंड तसेच
बलदंड वानराच्या दिशेने एक दगड भिरकावला आणि मग नंतर आणखी दगड मारायला सुरुवात केली. मात्र ते वानर तरी सुद्धा दाद देत नव्हते. शेवटी अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्या वानराला पिल्लाला टाकून पळून जावे लागले. मग नंतर लेखकाने काठीच्या सहाय्याने तिथेच कुत्र्यांना दूर केले व निष्प्राण झालेल्या पिल्लाला पडताना पाहून लेखकाने त्याच्या शेपटीला पकडले आणि त्याच्या परसबागेत घेऊन आले. हा प्रसंग लेखकाचे आई वडील, लहान बहीण, त्याचप्रमाणे शेजारी वरांड्यामध्ये येऊन पाहत होते. लेखक आणि त्याच्या वडिलांनी प्रथम उपचार करून त्या पिल्लाचा रक्तस्राव थांबवला आणि त्या पिल्लाच्या तोंडावरती लेखकाने पाण्याचे हबके मारले. मग नंतर ते पिल्लू हळूहळू शुद्धीत आले. मग लेखकाने त्या पिल्लाला केळी सोलून दिली. मग ते पिल्लू घाबरत घाबरत केळी खाऊ लागलं. पुढे लेखक सांगतात, आई वानरी आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझ्या प्रत्येक हालचालीचे निरीक्षण करत होती. आपले पिल्लू सुरक्षित आहे याची खात्री पटल्यामुळे ती शांत बसून होती. आईला आणि त्या पिल्लाला भेटता यावे म्हणून लेखक बाजूला झाले. मग मात्र तिने त्या पिल्लाला आपल्या पोटाशी धरून मायेने घट्ट कवटाळले. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वानरी आईने लेखकाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि तोच क्षण मी आजही विसरू शकत नाही असे लेखक सांगतात. अशा प्रकारे तिचे आभार मानण्याची पद्धत पाहून लेखकाला भरून आले. त्यानंतर मात्र क्षणाचाही विलंब न करता आपल्या पिल्लाला पोटाशी धरून ज्या बाजूने हल्ला झाला त्याच्या विरुद्ध दिशेने झेप घेऊन वानरी ती निघून गेली. या प्रसंगाने मनुष्य व प्राणी यामधील संपर्काचे साधन फक्त अन्न नसून त्यांच्यामधील नाते दृढ होण्यासाठी विश्वास आणि सामंजस्य यासारखे इतरही मार्ग आहेत असे लेखकाला वाटते. शेवटच्या पॅराग्राफ मध्ये लेखक सांगतात की मी आज 70 वर्षाचा आहे आणि त्या प्रसंगाला 55 वर्ष उलटून गेली आहेत. तरी सुद्धा त्या संस्मरणीय भेटीची व पिल्लाला वाचवताना झालेल्या चकमकीची आठवण आजही मी प्रेमपूर्वक उराशी बाळगून आहे. अशा प्रकारे मराठी सारांश इथे सांगितलेला आहे. नाउ आय एम गोइंग टू टेल the summary in English of the same lesson, An Encounter of a Special Kind. The author of the text, Tapan Mukherjee, has explained the relations between birds, animals and men through the title of A Special Kind. The author goes on to say, the birds and animals should be treated with love and affection. After all, birds are our friends. In this lesson, author gives a true account of the holiday experience of Durga Puja. The author's father was working in a private company as a medical professional in Raniganj, West Bengal. All the officers were accommodated by the company in a large separate bungalows. The author's house on the corner of a courtyard, and next to fence all of his garden was an officers' club. The whole area was full of colorful flowers, greenery, tall and magnificent trees. So many kinds of birds were always attracted to the warehouse, and a group of langurs had even made their den in an ashwatha tree nearby. So the author says that all of them became an integral part of our existence and daily life. He says that a small incident that took place on a Saturday afternoon had a profound effect on the writer's mind. The author says that after lunch, mother, father and his younger sister were falling asleep. That means taking the afternoon nap. That means the author was relaxing reading an adventurous story book. After some time, he engrossed in the story book. The snoring of the house was disturbed by the chirping of sparrows, harsh cawing of crows, and shrill call of kite. Suddenly, there was a barking of dogs in the distance.
The writer thought that, as usual, poor pig could be found in the clutches of those dogs, so he ignored it. But after a while, the dog started barking loudly and the crows crowed, and the author became curious, put the books aside and ran to the veranda to see what was going there. According to the writer, a dominant male langur was grabbing a baby male langur towards the roof of the club and brutally breaking the ligaments of its body as if it was intending to kill the small baby langur. The dominant male langur usually does not allow another male baby or adult to survive with its group. According to the writer, it says that a terrible custom of the animal clan. The author stepped aside. It was such a horrible custom of the animal clan. In a timely manner, that means showing the presence of mind, the writer took a strong stick and threw a stone at the dominant male langur, started throwing more stones, but the male langur dominant did not appreciate the attack of the writer. The changed circumstances and the sudden and unexpected attack forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. Without wasting time, writer rushed and managed to catch hold of the baby langur's tail and save him falling down. And he brought the baby male langur at his backyard. The incident was witnessed by the author's parents, younger sister, and neighbors in the veranda. The author and his father first treated and stopped the bleeding, after which the baby male langur regained consciousness. Then the author peeled the bananas and the baby male langur started eating in fear. After some time, the baby langur was sat up clearly. The author goes on to say that the mother monkey was sitting on the roof of our kitchen, watching my every movement, and she was sitting quietly, making sure that her baby was safe. The author stopped aside to meet the mother and the baby langur, but she held the baby langur in her arms and shook him tightly. The author says that the monkey mother looked the author in the eye to express her gratitude, and I cannot forget that moment even today. The author was overwhelmed by the way she thanked him in this way. Then, without a moment delay, that means keeping the presence of mind, she grabbed her baby male langur by the stomach and leaped in the opposite direction to the side where the attack took place. In this context, the means of communication between human and animals are not only food, but also other ways such as faith and harmony to strengthen the relationship between man and animals. In the last paragraph, the author says that I am 70 years old today and 55 years have passed since that incident happened. However, I still cherish the memory of that memorable visit and the encounter that took place while rescuing the baby male langur. It is a summary in English. And मला वाटतं जर समजा मराठी आणि इंग्लिश ही दोन्हीही समरी आपण जर व्यवस्थितपणे समजून घेतली तर प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास जड जाणार नाही, कठीण जाणार नाहीये. तर याचबरोबर चिटचॅट ऍक्टिव्हिटीज आणि इंग्लिश वर्कशॉप याचा देखील तुम्ही अभ्यास करायला हवा. तर इथे आता मी बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे अकॉर्डिंग टू मी मला जो पॅसेज महत्वाचा वाटतो आहे तो आपण एक्झाम्पल म्हणून इथे घेणार आहोत आणि तो पॅसेजची उत्तरं कशी लिहायची हे मी तुम्हाला आता स्पष्ट करून सांगतो. तर टेक्स्ट बुक पेज नंबर 8 आणि 9 वरती हा पॅसेज आहे. तर पॅसेजची सुरुवात, सडनली आय हर्ड अ ग्रुप
या शब्दांनी झालेले आहे. आणि तिथपासून पेज नंबर 9 वरती शेवटचे ओळ आहे देअर पिच ऑफ क्राय. तर इथपासून पॅसेज आहे. म्हणजे साधारणपणे बोर्डामध्ये एक साधारणतः 15 ओळीपर्यंत पॅसेज विचारला जातो. आणि ह्या प्रत्येक पॅसेज वरती म्हणजे जे बोर्डाला आपले 2 पॅसेज असतील तर प्रत्येक पॅसेज हा 10 मार्काचा असेल. आणि 10 मार्काचं डिव्हायडेशन अशा प्रकारे केलेलं आहे की एका पॅसेजवरती 5 प्रश्न विचारले जातील. A1, A2, A3, A4 आणि A5. तर A1 जे आहे ह्याच्यामध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतात. म्हणजे ट्रू फॉल्स असेल किंवा कंप्लीट द सेंटेन्सेस असेल. A2 मध्ये कॉम्प्लेक्स क्वेश्चन असेल, याच्यामध्ये वेब दिलेली असेल किंवा तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायला सांगितले जातील. आणि A3 मध्ये व्होकॅब्युलरीवरती म्हणजे तुमच्या शब्दसंग्रहावरती आधारित असेल. मग तिथे विरोधार्थी विचारले जातील, अँटोनिमस किंवा सिनॉनिमस. आणि A4 जो आहे हा ग्रामर वरती आधारित प्रश्न असेल. तिथे तुम्हाला ऑप्शन्स विचारले जातील किंवा कंसामध्ये सूचना दिल्या असतील त्याप्रमाणे तुम्हाला ते वाक्य चेंज करून लिहायचं आहे. आणि जो प्रश्न A5 आहे पर्सनल रिस्पॉन्सचा तो महत्वाचा, कारण तुम्हाला तो 2 मार्कासाठी आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नच 2 मार्कासाठी आहेत, परंतु हा तुम्ही तुमच्या भाषेत लिहायचा आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या भाषेत हा प्रश्नाचं उत्तर लिहिणार त्यावेळेस ग्रामॅटिकली वाक्यरचना बरोबर करता आली पाहिजे. कारण वर्तमान काळ आणि भूतकाळ म्हणजे प्रेझेंट आणि पास्ट याचं कन्फ्युजन शक्यतो मुलांनी लिहिताना टाळलं पाहिजे. तर पाहूया आपण ऍक्टिव्हिटी A1. तर इथे आहे की रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू और फॉल्स. तर इथे पहिलं वाक्य आहे अ बिग मेल लंगूर डिड नॉट इंटेंड टू किल द बेबी लंगूर. म्हणजेच मुलांना ज्यावेळेस ट्रू फॉल्सचे वाक्य विचारले जातात त्यावेळेस हे ट्रू फॉल्सचे वाक्य पॅसेज मधून शोधणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी काय करायचं की इथे जसं वाक्य दिलेलं आहे त्यात तसंच वाक्य पॅसेज मध्ये पूर्णपणे शोधायचं. आणि जर समजा तसंच वाक्य असेल तर इट इज अ ट्रू सेंटेन्स. आणि जर समजा काही त्या वाक्यामध्ये बदल केलेला असेल किंवा अपोजिट वर्ड्स वापरले असतील तर ऑफकोर्स इट इज अ फॉल्स सेंटेन्स. म्हणजेच हे फॉल्स सेंटेन्स आहे. सेकंड, द रायटर स्टार्टेड थ्रोइंग मोर स्टोन्स at the big male langur. True. The mother langur of watching her baby being killed. It is a false. According to the custom of animal clan, dominant male protects another male baby or adult. That means it is a false. Then second question, complete the web with help of the information given in the passage. तर इथे वेब विचारली जाते. म्हणजे एका चौकोनामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याच्या अनुषंगाने त्याला रिलेटेड असलेले काही आशय विचारले जातात किंवा वाक्य विचारले जातात. तर इथे चौकोनामध्ये जे आहे वाक्य ते वाक्य असं आहे द रायटर सॉ ऑन द रूफ दॅट. म्हणजे रायटरने त्या रूप छपरावरती काय पाहिलं. तर पहिल्या ज्या चौकोनामध्ये तुम्हाला लिहायचंय a big male langur was holding a baby langur in his hands. Second, the helpless mother and all other lesser langurs were scattered on the roof of the other buildings. Third, he was mercilessly biting the intention of killing it. And fourth आहे they passively were watching the baby being killed. म्हणजे अर्ध्या मार्कासाठी 1 पॉइंट इथे दिलेला जातो. तर मी इथे एक मला एक्स्ट्रा प्रश्न सांगतोय कॉम्प्लेक्स क्वेश्चनचा, परंतु बोर्ड परीक्षेत मात्र एकच विचारला जातो. व्हॉट वीक कस्टम इन प्रॅक्टिस बाय एनिमल हु लिव्ह इन ग्रुप्स. A dominant powerful male does not allow another male for adult to survive within its group. Mostly the leader of the group kills male babies or adult. आता A3 प्रश्न. Write from the passage antonyms of the following words. इथे शब्द दिले त्याला तुम्हाला antonyms लिहायचे. Mercifully, mercilessly, submissive, aggressive, recognize, ignore, greater, lesser. आणि ऍक्टिव्हिटी 4 आहे ही ग्रामर वरती आधारित आहे. Rewrite the sentence as per the tense mentioned in the brackets. The big langur was holding a baby langur in his hands. Into bracket past perfect continuous tense. म्हणजे past perfect continuous tense मध्ये तुम्हाला हे वाक्य बनवायचंय. उत्तर आहे
The big male langur had been holding a baby langur in his hands. आणि दुसरं वाक्य आहे, it hardly took notice of my assault. ब्रॅकेट मध्ये आहे की make this is an negative sentence. निगेटिव्ह फॉर्म मध्ये वाक्य बनवायचे. आन्सर, if did not take notice of my assault. तर मुलांनो इथे ग्रामर असेल किंवा पर्सनल रिस्पॉन्सिव्ह क्वेश्चन्स असतील तर इथे हे डिटेल्स मध्ये एक्सप्लेन करणं शक्य नाहीये. तर या ग्रामर सेक्शन, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स आणि इतरही रायटिंग स्किलचे व्हिडिओज मी बनवणार आहे. तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस गरज वाटेल त्यावेळेस ते तुम्ही पाहू शकतात. आणि आता इथे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन A5. Do you think that the custom of baby killing by dominant male in animal clan is good? Explain. म्हणजे क्लान जी आहे, ही प्रथा जी आहे हे तुम्हाला मान्य आहे का? तुमचं मत काय आहे? ही प्रथा चांगली आहे का? तर तुमचं मत तुम्ही तुमच्या भाषेमध्ये अशा पद्धतीने लिहू शकता. No, I don't think so. Obviously, it is a bad custom in any animal clan. It is the duty to dominant male to protect them and bring them up kindly and lovingly. They should not deprive them of their basic right to live. म्हणजेच इथे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये 4-5 ओळीमध्ये या वैयक्तिक स्वरूपाच्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तर मुलांनो, हा जो लेसन आहे ज्या पद्धतीने मी शिकवला तर याच पद्धतीने पुढे शिकवायला पाहिजे असं तुमचं मत जर असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट्स करा किंवा इफ यू वांट टू डिफरंटली किंवा डिफरंट वे यू कॅन कमेंट इन कमेंट बॉक्स. इफ यू अंडरस्टँड दिस लेसन प्रेस द लाईक बटन. एनी सजेशन्स और डिफिकल्टीज कमेंट बिलो. शेअर दिस व्हिडिओ विथ एव्हरीवन. Make sure you subscribe the channel and press the bell icon to get notification of the next video. Thank you.